आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान जळगाव विमानतळावर रखडलं आहे। एकनाथ शिंदेंच्या पायलटचा विमान उडवण्यास नकार आहे। मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांकडून पायलटची मनधरणी सुरू आहे। पायलटची ड्युटी संपल्यानं परवानगीसाठी वेळ लागतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमान उड्डाणाच्या त्यामुळे प्रतीक्षेत आहेत। अतिशय वेगळा विचित्र पेच समोर उभा ठाकलेला आहे। कुठल्याही पक्षाच्या निदर्शनामुळे नव्हे, कोणत्याही संघटनेच्या आंदोलनामुळे नव्हे, तर पायलटच्या मनधरणीमुळे उपमुख्यमंत्र्यांचं विमान उड्डाण घेत नाहीये। चंद्रशेखर नेवे आपले प्रतिनिधी ही एकदम वेगळ्या बातमीबद्दल सविस्तर सांगतायत। चंद्रशेखर, काय प्रकार ह्या उपमुख्यमंत्र्यांना उडायला एवढा वेळ लागतोय ते सुद्धा पायलटमुळे, हा काय प्रकार आहे? उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे मुक्ताईनगरला संत मुक्ताई पालखीच्या निमित्ताने होते। मुक्ताईचा दौरा आटपून ते जळगाव विमानतळावरती दाखल झालेले आहेत। मात्र यावेळेला बराच उशीर झाला। चालकाची जी ड्युटी आहे ती संपली असल्याचं आणि त्यानंतर त्याला पुन्हा परवानगी घेऊन ते विमान उडवण्याच्या परवानगीसाठी काही वेळ लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। अधिकृत माहिती मात्र कोणीही दिलेली आपल्याला देऊ शकलेलं नाही। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते तर त्यामध्ये वैमानिकांनी ह्या विमान चालवण्यासाठी नकार दिलेला होता। यावेळेला मंत्री गुलाबराव पाटील असतील, गिरीश महाजन असतील आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वैमानिकाशी चर्चा केलेली आहे। आणि आता काही वेळापूर्वीचीच अशी माहिती की पुन्हा एकदा विमान निघण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि सगळे मंत्री जे आहेत आता विमानतळाच्या आतमध्ये गेलेले आहेत। काही वेळात विमान उडेल अशी अपेक्षा करूया आपण। धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। उपमुख्यमंत्र्यांचं उड्डाण वेळेत होणं गरजेचं आहे। रात्रीची वेळ आहे आणि त्यामुळे याबाबतीत सगळ्या गोष्टी पार पाडाव्यात अशीच अपेक्षा। धन्यवाद।